काँग्रेस आगामी निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मनसेसोबत युती नको, काँग्रेसची ही भूमिका आहे। इंडिया आघाडीतील घटक पक्षासोबत युतीची तयारी, मात्र मनसेसोबत युती नको असा बैठकीमध्ये यावेळेस सूर असल्याचं कळतंय। सूत्रांची ही माहिती आहे। महाराष्ट्र काँग्रेस स्थानिक पातळीवरती झालेला निर्णय हायकमांडला कळवणार असल्याचंही कळतंय। मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हायकमांड सोबत चर्चा करतील। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत गिरीश गायकवाड, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गिरीश, काँग्रेसच्या गोटात नेमकं काय चाललंय, काय भूमिका आहे काँग्रेसची? नक्कीच काँग्रेस सध्या एकला चलोरेच्या भूमिकेवर ठाम असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर सुद्धा ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। याने जे स्थानिक स्तरावरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी बळ मिळेल आणि ते सुद्धा नावारूपाला येतील आणि त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा संचारेल आणि भविष्यामध्ये त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात होईल असं सुद्धा बोललं जात आहे। मनसेला महाविकास आघाडी सोबत घेतल्यास काँग्रेसला वैचारिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो असा जो एक सूर आहे तो पक्षाच्या अंतर्गत आहे आणि इंडिया आघाडीचे जे पार्टनर आहेत त्यांच्यासोबत ही आघाडीची चर्चा पुढे जाऊ शकते, पण मनसेसोबत नाही या भूमिकेवर काँग्रेस ठाम असल्याचं सूत्रांकडून कळतंय आणि वरिष्ठ सूत्रांकडून खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या आणि मवियाच्या सहकारी पक्षांसोबत जिल्हा स्तरावर आणि स्थानिक पातळीवर चर्चा सुरू करून हायकमांडला याबाबतचा निर्णय सुद्धा कळवलेला आहे अशी सुद्धा माहिती मिळते। राज्य स्तरावर कुठलीही आघाडी किंवा युती काँग्रेस करणार नाही अशी सुद्धा माहिती मिळते। वर्षा गायकवाड आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याबाबतची जी माहिती आहे ती वरिष्ठ पातळीवर देत असल्याचं सुद्धा कळतंय। गिरीश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।